कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू झाले। शेतकऱ्यांकडून नदीत उडी मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। आक्रमक होत शेतकरी असा पवित्रा घेतात। आंदोलक शेतकऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आणि शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आता आक्रमक झालेले दिसतात। कोल्हापूरमध्ये आंदोलनाचं स्वरूप हे अत्यंत आक्रमक आहे। शक्तीपीठ महामार्गावरून सकाळपासून कोल्हापुरातले हे शेतकरी आक्रमकरित्या हे आंदोलन करताना दिसतात। नदीमध्ये उडी मारण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे। हे शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। आज MH4 पुणे बंगळुरू हायवे सुद्धा त्यासाठी बंद करण्यात आला आहे। कोल्हापुरातल्या वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी आक्रमक आहेत। शक्तीपीठ महामार्गाला विरोध हे शेतकरी करताना दिसतात। तर आज महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन आहे। मात्र कोल्हापुरातले शेतकरी सध्या आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर शेतकऱ्यांना नको असलेला हा मार्ग आहे। शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीमधून हा मार्ग जातो आहे आणि त्यामुळे हा महामार्ग नको अशी शेतकऱ्यांनी सातत्याने कोल्हापूरमध्ये भूमिका घेतलेली आहे आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार आज कोल्हापूरमध्ये या शेतकऱ्यांनी उगारलेले आहे। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रताप, कोल्हापुरातले शेतकरी आक्रमक झालेले दिसतात। नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केलाय, मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची दृश्य आपण दाखवतोय। काय नेमकं आंदोलनाचं सध्याचं स्वरूप आहे? कितपत तणाव आहे वातावरणामध्ये? आपण पाहतो चक्काजाम आंदोलन गेल्या 1 तासापासून या ठिकाणी सुरूच आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे मात्र आपण पाहतो की इथेच पंचगंगा पूल आहे, त्यावरून काही शेतकऱ्यांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी मध्यस्थी करत तातडीनं त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने थांबवलेला आहे। अनेक शेतकरी असे आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की आमची शेती जाते, मग जगून आमचा उपयोग काय, अशा प्रकारचा सवाल उपस्थित करत या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना थांबवलेला आहे, अडवलेला आहे। आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी नदीचा पूल आहे त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आता वाढवलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की आमच्या जमिनी ह्या सुपीक आहेत आणि ते जमीन म्हणजे सोनं आहे, असं असताना आम्ही सरकारला अशा पद्धतीने देऊ शकणार नाही, अशा प्रकारची भूमिका आणि त्यालाच घेऊन आपण पाहतोय त्या संतपलेल्या शेतकऱ्यांनी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पोलिसांनी अडवलेला आहे। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून या आंदोलनातून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आणि या संदर्भात काही वेळापूर्वी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर आम्ही बोललो, पाहूया। तुम्ही याला विरोध करताय, पण शेतकऱ्यांचा मात्र याला समर्थन आहे। काय प्रत्यक्षात सरकारला सांगायचं काय? शेतकऱ्यांचं या शक्तीपीठ महामार्गाला जर समर्थन असतं तर एवढ्या भर पावसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं इथे शेतकरी जमा झाले असते का, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं। एवढं होऊन सुद्धा सरकारनं हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर काय भूमिका राहणार आहे? आता मी मगाशीच सांगितलंय की 4 तारखेला पांडुरंगाला जाऊन साकडं घालणार आहे। हे पांडुरंगा या सरकारच्या विरोधात सुबुद्धी सुबुद्धी दे, 7/12 कोरा करण्याची सुबुद्धी दे, यांना शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्धी दे, नाहीतर मग आम्हाला लढायला बळ दे। आणि पांडुरंगाला जेव्हा जेव्हा मी साकडं घातलेलं आहे त्यावेळी पांडुरंग ठामपणानं शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे। 2011 साली साकडं घातलं, उसाचं आंदोलन यशस्वी झालं। 2017 साली साकडं घातलं, दुधाचं आंदोलन यशस्वी झालं। हेही आंदोलन यशस्वी होणार आहे। ज्या वेळेला पांडुरंगाला साखळं घातलेलं आहे त्या वेळेला आमचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे, सरकारनं लक्षात ठेवावं। यासाठीच आपण पाहतो की मोठ्या संख्येनं या ठिकाणी शेतकरी दाखल झाल्याचं हे चित्र दिसून येते। एकूणच आपण पाहिलं की राजू शेट्टींनी सरकारला इशारा दिलेला आहे की जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आम्हाला वेगळ्या पद्धतीनं लढा द्यावा लागेल। इतकंच नाही तर 4 तारखेला पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी पंढरपूरला जाणार आहे आणि त्यावेळेला पंढरपूरला साकडे घालून सरकारला सुबुद्धी दे अशा प्रकारची मागणी करणार आहे। अशा प्रकारची भूमिका राजू शेट्टी यांनी मांडलेली आहे।